नमस्कार मित्रांनो, मी ओमराज रंदे आपणा सर्वांचं पुन्हा एकदा नवीन ब्रँड न्यू व्हिडिओमध्ये स्वागत करीत आहे। तर मित्रांनो, आजचा टॉपिक आहे मित्रांनो आपला की आपण जर शेळी पालन करत असलो किंवा आपल्याकडे एक किंवा दोन शेळ्या जरी असल्या तरी बी आपल्याला कोणकोणते असे औषध आहे ज्याची आपल्याला निम्म्या रात्री गरज पडू शकते। म्हणजे तुम्ही जर मेडिकल वगैरे दूर असेल तुमच्यापासून तर एक 200-500 रुपयाचे औषध तुम्ही घरी आणून ठेवा, जेणेकरून तुम्हाला कधीच कोणतीही अडचण येणार नाही। कारण काय असतं, आता रात्रीच्या वेळेत जर तुम्हाला त्या औषधाची गरज पडली तर तुम्ही काय करणार, किंवा ऐन वेळेवर मेडिकल वगैरे उघडे नसतात आणि बऱ्याच काही अडचणी असतात, काही होऊ शकतं ऐन टाइमवर। तर त्यामुळे मित्रांनो, कोणकोणते असे औषध आहे जे की तुम्हाला 100% या औषधांची गरज लागणार म्हणजे लागणार कधी ना कधी तरी। म्हणजे एक 200 रुपयाचे औषध जर तुम्ही घरी आणून ठेवले तर त्याच्यामध्ये काही हरकत नाही, कारण तुमचा 10-15 हजाराचा ॲनिमल राहतो, बकरी राहते, बोकड राहतं, काही बी असो, ते तुम्हाला त्याची गरज आहे। तर मित्रांनो चला सांगतो कोणकोणते औषध आहे ते, बाकी बघूया, चला सुरुवात करूया। तर मित्रांनो, सर्वप्रथम आहे ही जी आहे मित्रांनो दिसते तुम्हाला, पॅरालॅक्स नावाची बॉटल आहे मित्रांनो, हे बघू शकता, गुलाबी कलरमध्ये ती पॅरालॅक्स। तुम्ही मेडिकलवर कोणत्याही मेडिकलवर म्हणले तर पॅरालॅक्स नावाची बाटली भेटत असते मित्रांनो। आता ही बॉटल कशासाठी यूज होती, तर ही बॉटल हे बघू शकता, याच्यावर भरपूर काही लिहिले, लॅक्झेटिव्ह ब्लोट म्हणजे काय, पोटामध्ये गुडगुड 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 असणे म्हणजे काय, जर पोट फुगी झाली त्याला, किंवा मग इनडायजेशन म्हणजे जास्त कमी भुळकणतंय 2-4 दिवसापासून त्याच्यासाठी, किंवा मग त्याला चारा अपचन झाला म्हणावं, किंवा पोटाचा कसलाही विकार जर झाला असेल बकराला, तर हे पॅरालॅक्स नावाचं जे औषध आहे ते पाजायचं आहे मित्रांनो। आणि हे किती पाजायचं, जर मोठी बकरी असेल तर 50 ml पाजलं तरी चालतं, छोटं बकरू असेल तर 20 ml 25 ml पाजून द्यायचं, काय होत नाही ओव्हरडोस वगैरे। त्यानंतर मित्रांनो, या जर पॅरालॅक्स मिळत नसेल तर तुम्ही टायरेल नावाची बॉटल यूज करू शकता। आता टायरेल माझ्याकडे समाप्त झालं आहे पण समाप्त झाला आहे त्यामुळे नाही दाखवली मी बॉटल। त्यानंतर मित्रांनो आणखी एक गोष्ट आहे, आणि आणखीन एक सगळ्यात महत्त्वाचं औषध, आता माझ्याकडे भरपूर सारे औषधं मी आणूनच ठेवले, तुम्ही बघू शकता, कारण बकरी पालनामध्ये कोणता औषध कधी लागेल काही सांगता येत नाही मित्रांनो। त्यानंतर असतं मित्रांनो आपली पोटॅशियम परमॅग्नेटची पुडी। पोटॅशियम परमॅग्नेट 10-15 रुपयाला पुडी मिळत असते मित्रांनो, पण ही पुडी तुम्हाला लागणार आहे जर शेळी वेली किंवा मग तिला काही जखम वगैरे झाली तर ती जखम धुण्यासाठी, किंवा मग शेळी व्याल्यानंतर तिची कास वगैरे धुवून काढण्यासाठी ही पोटॅशियम परमॅग्नेट नावाची पुडी तुम्हाला गरजेची पडणार आहे मित्रांनो। आता ही पुडी का गरजेची आहे, तर आता कसं असतं, शेळी 5-6 महिने गाभण असते, तर त्यानंतर आपण तिचं 2-3 महिने दूध काढत नाही, तर त्यावेळेस बरेच बॅक्टेरिया वगैरे लागत असतात, तर त्यावेळेस जखम वगैरे धुणे म्हणा काही, तर ही पुडी गरजेची आहे मित्रांनो। त्यानंतर मित्रांनो अजून एक सगळ्यात आणि सगळ्यात महत्त्वाची मला तरी वाटते, ही गोळी तुम्हाला 100% तुमच्या फार्मवर असलीच पाहिजे। आता ही कोणती गोळी आहे, तर ही इंटास कंपनीची आहे मित्रांनो, मेलोनेक्स प्लस ही गोळी आहे मित्रांनो। ही गोळी यूज होते तापीसाठी मित्रांनो। शेळीला ताप कसा येईन, कोणत्या कारणाने येईन ते काही सांगता येत नाही। जवळपास 150 ते 200 रोगामध्ये, त्याच्यापेक्षा जास्त रोगांमध्ये बी शेळीला जनावराला ताप येत असते। आता ते कोणता रोग आहे त्यासाठी तर तुम्हाला ब्लड चेक करावं लागेल, पण ब्लड चेक करण्या अगोदर तुम्ही बघायचं नेमकं त्याला ताप का आली आहे। तर ताप जर यायला असेल तर लहान पिल्लाला मित्रांनो तुम्ही 1/3 भाग, 1/3 भाग म्हणजे एक, आता गोळी खूप मोठी आहे तर 1/3 भाग तुम्ही छोट्या पिल्लाला देऊ शकता। आणि मोठ्या बकरीला जर ताप समजा 104-105चा जर ताप असेल तर सरळ एक मोठी गोळी देऊन टाकायची मित्रांनो। याच्यावर 1,500 mg पॅरासिटामॉल कंटेंट एका गोळीमध्ये असतात मित्रांनो, आणि 100 mg कंटेंट हे आपले मेलॉक्झिकेमचे असतात या गोळीमध्ये। तर ही गोळी तुम्ही डायरेक्ट एक गोळी देऊन टाकायची, जेणेकरून ताप हा फास्ट उतरतात। बरेच लोक सांगतात की अर्धी गोळी द्या वगैरे, तर डायरेक्ट एक गोळी द्यायची मित्रांनो मोठ्या बकरीला, जेणेकरून लवकर असा फरक पडेल। आता हे झाले मित्रांनो 2-3 गोष्टी अशा की ज्या तुम्हाला कधीही गरज पडू शकते, कारण ताप ही कधी येईल सांगता येत नाही, किंवा बकरी दाणे कधी खाईल काय त्याचाही काही भरोसा राहत नाही। आता आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, जर त्या गोळीने फरक पडत नसला तर हे आहे आपलं मेलोनेक्स इंजेक्शन। आता एक मेलोनेक्स प्लस बी भेटतं, ते याच्यापेक्षा डायरेक्ट डबल ॲडव्हान्स असतं, म्हणजे त्यानं फास्ट फरक पडतो। पण मेलोनेक्स कोणता होईना, मेलोनेक्स तुमच्याकडे असायला पाहिजे। आता आपल्याकडं माझ्याकडं दोन्ही पण आहे, हे बघा, हे आहे मेलोनेक्स, आणि एक मिनिट मेलोनेक्स प्लस बी दाखवतो तुम्हाला, रेड कलरमध्ये असतं मेलोनेक्स प्लस, एक मिनिट, हे बघा, ही बी मेलोनेक्सच आहे, मेलोनेक्स प्लस ही रेड कलरमध्ये असते, घरात राहिली आय थिंक, तर असू द्या।
त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं आहे हे आहे आपलं कॅल्शियम. ऑस्टावेट वायमराल नावाचं कॅल्शियम आहे. हे तुम्हाला दूध वाढीसाठी कधीही गरज पडू शकते, पण असू नसू त्याची काही गरज नाही. पण मेलोनेक्स प्लस ही बोलस आणि पॅरालॅक्स ॲडव्हान्स किंवा पॅरालॅक्स टायरेल ह्या गोष्टी तुमच्या घरामध्ये कायमस्वरूपी असल्या पाहिजे मित्रांनो, कारण पोट कधी फुगवून त्याचा काय भरोसा राहत नाही. त्यानंतर मित्रांनो असतं एक हे बघा मॅग्लोडाईन नावाचं इंजेक्शन आहे. मॅग्लोडाईन विरबॅक कंपनीचं मॅग्लोडाईन नावाचं इंजेक्शन आहे. हे बघा अशा प्रकारची बॉटल असते ही, दिसत असेल तुम्हाला. फ्लुनिक्झिन हे कंटेंट असतात त्याच्यामध्ये, जे की तुम्हाला जर शेळीला काही लंगडली वगैरे किंवा इतर काही जखम वगैरे झाली तर त्यामध्ये हे मॅग्लोडाईन हे काम करत असतं मित्रांनो. मेलोनेक्ससुद्धा यूज करू शकता तुम्ही लंगडायला लागली वगैरे तर, पण हे जे मॅग्लोडाईन आहे हे लंगडायला लागल्यावर सगळ्यात भारी काम करतं, तर तुम्ही हे देऊ शकता बकरीला. त्यानंतर मित्रांनो ह्या गोळ्या आहेत बघा, एक मिनिट दाखवतो तुम्हाला. हे बघा ग्रामबूस्ट किंवा बूस्टअप. ग्रामबूस्ट नावाच्या गोळ्या आहे. मिनरल्स, विटामिन्स, लिव्हर एक्स्ट्रॅक्टिव्ह म्हणजे बरंच काही लिहिलेलं आहे याच्यावर, म्हणजे लिव्हर टॉनिकचं काम करते या गोळ्या. तर या गोळ्या तुम्ही यूज करायच्या आहे. जर शेळी चारा वगैरे खात नसेल किंवा ताजी वेलेली असेल तर तुम्ही या गोळ्या यूज करायच्या, जेणेकरून चारा खाण्यास लागून जाते आणि अशक्तपणा असेल तर अशक्तपणा दूर होतो. त्यानंतर मित्रांनो बूस्टअप नावाच्या गोळ्यासुद्धा यूज करू शकता. ही मॅक्स्टॉल नावाची गोळी तुमच्या घरी असलीच पाहिजे. जर सूज वगैरे आली शेळीला कसल्याही प्रकारची तर मॅक्स्टॉल नावाची गोळी तुम्ही अर्धी गोळी यूज करायची मित्रांनो. मोठ्या शेळीला एक गोळी यूज केली तरी चालते. तर ही मॅक्स्टॉल नावाची गोळी तुम्ही यूज करू शकता, आकाशी कलरमध्ये असते. त्यानंतर मित्रांनो सायक्लिन नावाचं हे पावडर असतं, तापीमध्ये वगैरे सर्दीमध्ये यूज केलं जातं, तर तुम्ही हे पण यूज करू शकता. त्यानंतर मित्रांनो अजून आहे एन्ड्रोटास BH नावाची जी बॉटल असते, आता ती तिकडे पडलेली आहे तुम्हाला दाखवतो. तर ती बॉटल मित्रांनो सर्दीसाठी यूज होते, किंवा मग तुम्ही नेटकॉप नावाची बॉटलसुद्धा यूज करू शकता. त्यानंतर एन्ड्रोस्ट्रॉंग 10% ती पण यूज करू शकता. आणि जर याच्यापेक्षाही ओव्हर लिमिटेड जर तुमची केस झाली असेल तर तुम्हाला डॉक्टर बोलावं लागेल. पण त्याआधी तुम्हाला हे सोपे अवजारं तुमच्याकडे असली पाहिजे. त्यानंतर मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे ही सिरिंज असली पाहिजे. कायमस्वरूपी तुमच्याकडे भरपूर अशा सिरिंज पडलेल्या पाहिजे 2-5, जेणेकरून तुम्हाला औषध देण्यासाठी तकलीफ होत नाही. आता माझ्याकडे तर ऑल टाईम भरपूर पडलेले असतात. तुम्हाला जर दिसत असेल, आता सेल्फी कॅमेऱ्याने व्हिडिओ बनवतोय तर मी तुम्हाला एवढं खास पद्धतीनं दाखवू शकत नाही. आणि आता उन्हात बसलेलो आहे तर या गोळ्या उन्हात ठेवू नये मित्रांनो. त्यानंतर हे बघा लिव्हर टॉनिक आहे ब्रोटॉन नावाचं, तर हे लिव्हर टॉनिक तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता हे बघू शकता तुम्ही, याच्यामध्ये औषध पण आहे, लिव्हर टॉनिक आहे, तर हे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्यानंतर अल्बोमार. चला मित्रांनो अजून 2-3 औषधं आहेत, ते तुम्हाला घरात जाऊन दाखवतो. त्यानंतर मित्रांनो एक असती सल्फाडायमाडाईन नावाची गोळी. आता याच्यामध्ये आहे ती दाखवतो तुम्हाला. एक मिनिट थांबल्यानं काय मरत थोडीच माणूस. ते बघा 2-3 गोळ्या महत्त्वाच्या आहे, ज्या की तुम्हाला कायम स्वरूपी तुमच्या फार्मवर असलेच पाहिजे. चला सांगतो काय. मित्रांनो कुठं गेलं ते, हां हे बघा पिंकू ग्राय पॉटर आहे. याच्यामध्ये तेल टाकून ठेवले. हे पिल्लांसाठी यूज होतं. भरपूर अशा बाटल्या पडेल. त्याच्यानंतर हेलंट नावाचा स्प्रे, काशीचा काही आजार झाला तर हा स्प्रे यूज होतो, कमी प्रमाणात यूज करायचा. त्यानंतर आपली व्हॅसलीन बकऱ्यांच्या सडाला लावायला कामे येते. त्यानंतर मित्रांनो रिवोफेरॉल हे एक आपलं याचं औषध आहे, लिव्हर टॉनिक आणि चारा खाण्यासाठी किंवा मग बरेच मिनरल मिक्सचरचं काम करतं. त्यानंतर व्हायटामिन, जर दूध वगैरे कमी असेल किंवा काशीचा काही प्रॉब्लेम झाला असेल तर हे यूज करायचं. त्यानंतर मित्रांनो ही एक बॉटली आहे, अल्बंडाझोल नावाचे कंटेंट असतात, लहान पिल्लांना देतो आपण. त्यानंतर मित्रांनो अल्बोमार नावाची एक बॉटल आहे. आता ती इथं ठेवलेली होती मी, 1 मिनिटात दाखवतो तुम्हाला. हे बघा एक MH लिव्ह नावाचं लिव्हर टॉनिक आहे. एन्ड्रोटास BH नावाचं एक औषध आहे, सर्दीसाठी यूज होतं. आणि आणखीन
अल्बोमार काय माहिती कोणीकडे तरफडलं, तर ते अल्बोमार मला काही सापडत नाही आहे इथे. बरं, अल्बोमार समजून घ्या, ते आपलं याच्यासाठी जंतनाशकाचं काम करतं. त्यानंतर सल्फा डायमाडाईन ह्या इथे गोळी पडलेली होती. हे सेप्टिक झोनचं इंजेक्शन आहे मित्रांनो. हे सेप्टिक झोनचे जे इंजेक्शन असतात ते अशक्तपणे जर काहीच काम करत नसलं तर न्यूमोनियामध्ये सेप्टिक झोन यूज केलं जातं. त्यानंतर सल्फा डायमाडाईन ही पोटासाठी यूज करते. तर चला 15 सेकंदात सगळं सांगून देतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, पॅरालॅक्स नावाची जी बॉटल आहे पोटफुगीसाठी निमॅराची लागू शकते, तर ही एक तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर मित्रांनो सल्फा डायमाडाईन नावाची गोळी बुळकांडी लागल्यानंतर यूज होते, तर ती तुमच्याकडे एक पाहिजे. नॉरफ्लॉक्स TZ नावाची एक गोळी तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर मित्रांनो मेलोनेक्स प्लस नावाची गोळी किंवा इंजेक्शन तुमच्याकडे कायमस्वरूपी अवेलेबल पाहिजे. मेलोनेक्स नावाची गोळी ही तुमच्याकडे बकरी पालनामध्ये लागतेच. तर या 3-4 गोष्टी तर कायमस्वरूपी तुमच्याकडे असल्या पाहिजे. एक डिटेलमध्ये तुम्हाला सांगून दिला आता. बाकी तुमची इच्छा राहिली या 3-4 गोष्टी आणून ठेवा. पॅरालॅक्स, सल्फा डायमाडाईन, नॉरफ्लॉक्स TZ आणि आपली पोटॅशियम परमॅग्नेट आणि मेलोनेक्स प्लस 4-5 घेऊन या. 200-500 रुपये खर्च करा, कारण निमेराची तुम्हाला याची गरज पडू शकते. मॅग्लोडाईन नावाची इंजेक्शनची गरज पडू शकते. सेप्टिक झोन नावाची इंजेक्शनची गरज पडू शकते. ऑक्सीटेट्रासायक्लिन नावाची इंजेक्शनची सुद्धा गरज पडू शकते. तर ती तुमच्या मनावर राहिलं. बाकी भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. मस्तपैकी गाभण शेळीवर एक व्हिडिओ घेऊन येतोय, तर तो व्हिडिओ नक्कीच बघा. बाकी बाय बाय.